राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिक्षण मतदारसंघातील आमदार विक्रम काळे व भाजपचे लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे यांची अमित देशमुख यांना महायुतीत येण्याची विनंती। तर अमित देशमुख यांचे स्पष्ट उत्तर, आम्ही जिथे आहोत तिथे ठीक आहोत। मराठवाड्यातील शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे व लातूरचे भारतीय जनता पार्टीचे खासदार सुधाकर श्रंगारे यांनी अमित देशमुख यांना महायुतीत येण्याची विनंती केली आहे। लातूर येथे पार पडलेल्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे, भाजपचे खासदार सुधाकर श्रंगारे व लातूर काँग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख हे व्यासपीठावर एकत्रित आले होते। यावेळी भाषण करत असताना आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांना महायुतीत येण्याची तर लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे यांनी भाजपात येण्याची विनंती केली। यावेळी त्यांना उत्तर देत असताना आम्ही जिथे आहोत तिथे ठीक आहोत, आता सुखी समाधानी समृद्ध तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्हाला आमच्या सदिच्छा आहेत, असं म्हणत अमित देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आताच साहेबांनी ओढले या ठिकाणी की अमित भैया, आम्ही काल टीव्हीवर पाहत होतो हेडलाईन्स, तिचं भैयांचं नाव येत होतं, दोन्ही भैया हेडिंग वाजवत होता। आम्ही उत्सव होती, मी भैया कालच्या आमच्या ऑफिसला होतो, आमच्या भाजपच्या ऑफिसला होतो आणि तिथं आपले साहेब आले त्या ठिकाणी, चव्हाण साहेब, आणि त्याचा मी तेव्हा सत्कार केला। आल्याबद्दल पुष्पगुच्छ दिला त्याचा आणि सत्कार केला। मग मी पाहत होतो कोण कोण आले त्या ठिकाणी, मागं बघत होते कोण कोण आले। मी गाडीतच बसलो होतो, विषय चालू होती आणि विषयावरती पाहत होतो की कोण कोण आलेत। तेव्हा ती हेडिंग वाजत असताना भैया पण मागं असतील का, भैया पण मागं असतील का असं वाटत होतं। परंतु फक्त तेच एकटे दिसले, एक दोन गजन बरोबर दिसले, हे जोकचा विषय झाला भैया। पण प्रत्येक मला असं वाटतं या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला लातूरकरांच्या वाटतं की या देशासाठी, आपलं राज्य पुढे येण्यासाठी आपल्याला गरज आहे, हे देश पुढे जाण्यासाठी, या देशाचे आत्मनिर्भर करण्यासाठी, या देशाला, भारताला एक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला 2047 पर्यंत भारताला एक देश, एक आपला भारत देश हा जगामध्ये एक नंबरला आला पाहिजे। ह्यासाठी आपण एक चांगले निर्णय घेतला तर मी म्हणेन की आपलं स्वागतच आहे। कारण टीव्हीवर दाखवलं म्हणून बोलतोय बरं का, तर मी बोललो नसतो, टीव्हीवर दाखवलं म्हणून बोलतोय। आता त्यांनाच माहिती आहे मी काय बोलणार नाही पुढं। त्यांनी ठरवायचे, आमच्या कानावर तर गेली 1-2 वर्षापासून कानावर गोष्टी येतात या, पण आम्ही शांत आहोत, कधीच विचारत नाही। दोघांना होईल, श्रंगारे साहेबाला आणि मला, कारण श्रंगारे साहेबाचं जवळ आलेलं आहे, त्यांचाही फायदा होऊ शकतो। त्याच्यामुळे तोही योग लवकर यावा अशी आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं मी ईश्वराकडे प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांची कबुली असेल तर। कारण शेवटी तुमचाही होकार पाहिजे, तुमच्या जीवावरच सगळं आमचं चाललेलं असतं। त्यामुळे तुम्ही आग्रह केला तर भैया कदाचित त्यांचं मन बदलू शकतील, त्यामुळे उद्यापासून त्या कामाला लागा हा पण संदेश इथं बसलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी देतो। आज विक्रम काळेजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, आज सुधाकर श्रंगारेजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील मी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। ते इथं वेळात वेळ काढून आले त्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि चित्रपट महोत्सवासाठी ते आले असं म्हणाले तरी त्याचं येण्याचं मूळ कारण देखील त्यांनी इथं आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे। आणि खरं म्हणजे डॉक्टर जब्बार पटेलांचा काळ हा वेगळा होता, ते सिंहासन वेगळं होतं, ते सिंहासन एकच होतं। आता अनेक सिंहासन आहेत आणि ते अनेक सिंहासनं साखळीनं बांधलेले आहेत, साखळी असते ना, हा त्यांनी बांधलेले आहेत। आणि म्हणून अशा सिंहासनाच्या रस्सीखेचामध्ये आम्हाला कशाला, आणि म्हणून सुधाकर श्रंगारेजी, विक्रम काळेजी, तुम्ही भाष्य केलं तेव्हा टाळ्या वाजल्या नाहीत, पण मी भाष्य केलं तेव्हा टाळ्यानी दाद लातूरकरांनी दिलेली आहे। त्यामुळं
आम्ही जिथं आहोत तिथं ठीक आहोत. नाही, ठीक आहोत. आता सुखी, समाधानी, समृद्ध तुम्हीच आहात. त्यामुळं आपल्याला सदिच्छा आहेत. आणि असं जरी असलं तरी शेवटी राजकीय अभिनिवेश आणि राजकीय विचाराच्या पलीकडे जाऊन आपण इथं आज एकत्र आलेले आहोत.